हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे एकदम सिक्रेट म्हणजे काय, तर चायनातील जी लोकं आहेत ती जास्त दिवस किंवा जास्त वर्षही जगतात. तर त्यामागे काय सिक्रेट आहे, काय राज आहे त्याचा, तर तो मला आता समजला आहे. तर तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे तुम्हाला इथं दिसत आहेत, ह्या सगळ्या टी आहेत. तर त्या कुठल्या टी आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर हे मला गिफ्ट मिळालं आहे. आमच्या शेजारी दर्शना राहते. तर तिचे हजबंड जे आहे ते चायनाच्या कंपनीमध्ये काम करतात. तर त्यांना हे गिफ्ट मिळालं होतं. तर त्यांनी हे मला तिकडून हे त्यांनी गिफ्ट दिलं आहे. तर ह्या चायनाच्या टी आहेत. तर हे बघा, मस्त बॉक्स किती छान आणि पॅकिंग मला खूप आवडलं याचं. तर ही पहिली टी आहे, ही आहे जॅस्मिन टी. जॅस्मिनचे जी फुलं असतात, झाड असतं आपलं, तर त्याचे जे पानं असतात त्याची ही टी आहे. पॅकिंग बघा किती छान आहे. त्याचा जो कंटेन आहे तो पण खूप छान आहे, मस्त आहे. मध्ये हे असं पाकिट आहे त्याच्यामध्ये आणि हे ती टी आहे. तर चला आता दुसरी टी बघूया. 3 प्रकारच्या टी आपल्याला इकडे मिळाल्या आहेत. ही बॉक्समध्ये दुसरी टी आहे. तिच्यावर चायनामध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे मला माहीत नाही की याला काय म्हणतात असं. तर बघूया, मी गुगलमध्ये ट्रान्सलेट करून हे बघितलं. तर त्याच्यामध्ये आलं होतं की आपल्या ज्या पहिली कली जी असते झाडाची, तर त्याची ती टी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, मटका किती छान आहे ना, मस्त आहे ना, खूप मस्त दिसतो एकदम. म्हणजे भारी दिसतंय ते एकदम. असं म्हणजे असं काहीतरी आजीबाईचं बटवा आपण म्हणतो, किंवा आजीबाईचं सिक्रेट त्याच्यामध्ये आहे की एवढे वर्ष तरुण राहण्याचं जे राज आहे ते याच्यामध्ये, ह्या गुल्लकमध्ये आहे. तर याच्यामध्ये पण टी आहे, ती आहे मोगऱ्याची टी आहे. तर या सगळ्या 3 फ्लेवरच्या ह्या टी आहेत. तर मला मटका खरंच खूप आवडला आणि हे कंटेनर जे आहेत ते पण मला खूप आवडले. तर चला आपण पटकन आता हे टी बनवून बघूयात. आपल्याला काही जास्त याच्यात रॉकेट सायन्स नाही करायचं आहे. तर आता आपण पहिले हे ओपन करूयात, बघूयात की याच्यामध्ये काय आहे नेमकं असं. तर ह्या टी मी याच्यातनं काढल्या. आता याच्यातले जे बॅग आहेत ते आपण ओपन करून बघूयात. तर आता बघा, हे मी काढलं आहे. याच्यामध्ये हे फुलांसारखे असे आहेत. त्यानंतर आपण दुसरं बघूया. हे जे आहेत हे पण असे पानं असे गोल गोल दिसत आहेत. सुकलेले फुलं आणि पानं हे त्याचे असतात. ते जॅस्मिन फ्लेवरचे. आता गुल्लकमध्ये बघूया काय निघतं असं. तर हे पण मला मोगरा याचा सेंट येतोय. मोगऱ्याची ही पानं आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये. हे सुकलेली पानं गाठ अशी त्यांना म्हणजे पानं ताजी असतील मे बी, तेव्हा ते तोडत असतील आणि त्याच्यानंतर त्यांना ते असे गाठ अशी बांधत असतील त्याची आणि बनवत असतील. तर हे माझ्याकडे ग्रीन टीचं बॅग आहे हे. तर याच्यामध्ये मी आता हे थोडेसे पानं आपल्याला टाकायचे आहेत. 7-8 पानं हे घ्यायची आहेत आणि ही ग्रीन टीची जी बॅग असते ती आपल्याला ही बंद करून घ्यायची आहेत. हे खूप इझी आहे. फिल्टर याला म्हणतात. तर भेटतं हे आपल्या भांड्यांच्या दुकानामध्ये, तुम्हाला हे मिळून जाणार. तर आजकाल कसं आहे, ते ग्रीन टीच्या ज्या बॅग असतात ना, त्या आपण प्लॅस्टिक वगैरे त्याच्यात ते असतं बनवलेलं असतं. तर तसं न करता आपण साधी ग्रीन टी आणायची आणि याच्यात टाकून आपण ती पिऊ शकतो. तर त्याच्याने आपल्या शरीराला काही हानी नाही पोचत. त्यानंतर ही थोडीशी फुलं आहेत. ही पण 7-8 फुलं आपण घेऊयात, ती टाकूयात. आणि आपल्याला याच्यामध्ये आता गरम पाणी हे टाकायचं आहे. हे पण जॅस्मिन फ्लेवरची पानं आहेत. ही पण 7-8 घेऊयात आणि एका कपामध्ये टाकूयात. आता गरम पाणी घ्यायचं आहे आणि गरम पाणी मग आपल्याला याच्यामध्ये हे टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यानंतर लगेचच ही टी तयार नाही होत. तुम्हाला उकळायचं असेल डायरेक्ट, जसं आपण चहा बनवतो तर तसं उकळूही शकतात. मी तसं नाही केलं आहे. गरम पाण्यामध्ये हे डीप करून म्हणजे 5 ते 7 मिनटं आपल्याला हे राहू द्यायचं आहे गरम पाण्यामध्ये, कारण त्याचा अरोमा, त्या फ्लेवर त्याच्यामध्ये हा गेला पाहिजे असं. तर आपण बघूया 5-7 मिनटानंतर ही टी कशी तयार होते असं.
5 मिनटं झाली आहेत आणि 5 मिनटानंतर बघा एकदम क्रिस्टल वॉटर दिसतं आहे, एकदम ट्रान्सपरंट आहे. जर आपण ग्रीन टी पिली, आपली जी ग्रीन टी असते तर त्याच्यामध्ये थोडा कलर हा दिसतो, तर याच्यात कलर असा दिसत नाही. तर हे फुलं बघा, तर ही जी फुलं आहेत ही आपली शेवंती जी असते, तर शेवंतीच्या ज्या कळ्या आहेत त्याच मला ह्या दिसत आहेत आणि वासही त्याचा तसाच येत होता. तर शेवंतीच्या ज्या कळ्या आहेत, कच्ची कली जी पहिली असते ती काढून त्याचीही चहाही बनवतात, म्हणजे ही टी बनवतात. त्याच्यानंतर ही जॅस्मिन टी आहे, तर हे मला वाटतं जॅस्मिनचे पानं आहेत, ते पानांना त्यांनी गाठ अशा बांधून गोल गोल करून ते सुकवले होते आणि त्याची ही टी आहे. तर ही आहे जॅस्मिनची टी. तर हे गरम पाणी टाकल्यानंतर ते असे फुलतात, मोठे होतात, तर त्यामुळे मग ते आपल्याला समजतं ॲक्च्युली काय आहे असं. त्यानंतर ही आहे मोगऱ्याची आहे, तर ही आपण टी बॅगमध्ये टाकली होती. तर बघा, टी बॅगमध्ये टाकल्यानंतर किती इझिली आपण त्याला काढू शकतो ना असं. आता हे बाकीच्या ग्लासमध्ये बघा, तर ते पिताना आपल्याला किंवा गाळावं लागेल ते आपल्याला, नाही तर असंच आपण पिलं तर आपल्या तोंडाला ते लागणार. तर हे टी बॅगमध्ये मी तुम्हाला दाखवते की याच्यात ते काय झालं आहे असं. तर बघा, हे पण हे मस्त फुलले आहेत, हे पण पानं. तर ही आहे मोगऱ्या फ्लेवरची आहे, तर ही मोगऱ्याची पानं आहेत आणि हिलाही मोगऱ्याच्या पानांना सुकवून त्यांनी ही मोगऱ्याची टी ही बनवलेली आहे. तर आता चला आपण ट्राय करूया, पिऊन बघूया. तर पहिले आपण घेतली आहे मोगऱ्याची टी, आपण ही घेतली आहे, तर पिऊन बघूया. मस्त लागते, एकदम छान येतोय आणि वासही याचा खूप छान येतोय. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, पण बॅकग्राऊंडला आमच्या इथं जरा काम चालू होतं, ठाकटूक ठाकटूक आवाज येत होता, त्यामुळे मी त्याचा व्हॉईस बंद केला आणि मग मी व्हॉईस ओव्हर करते आता त्याच्यावर. तर खरंच खूप छान असा वासही येत होता, टेस्टलाही खूप छान लागत होती. त्यानंतर आता बघूया, आता दुसरी जी टी आहे ही आहे जी त्याच्यावर तर लिहिलेलंच नव्हतं, पहिली कली लिहिलं होतं आणि जर ट्रान्सलेट वगैरे तर कॅबेज टी येत होतं, पण ती आपली शेवंतीचे फुलं असतात त्याचीच ही चहा आहे. तरी शेवंतीच्या फुलांची चहा ही पण खूप छान आणि मस्त वास त्याचा येत होता. शेवंतीच्या फुलांचा वास किती छान येतो ना, मस्त असं वाटत होतं. म्हणजे या चहा पिताना कसं वाटत होतं सांगू का, की जेव्हा आपण ते तोंडात आपण ते पाणी पितो ना, तर ते पाणी पिताना नाकातून त्याचा स्मेल आपल्या शरीरामध्ये जातो, तर एक रिफ्रेशमेंट आपल्याला वाटतं आणि एकदम मस्त उत्साही वाटत होतं, एकदम फ्लेवरसाठी वाटत होता. कोणाकोणाला नाही आवडणार, मे बी सेंटेड आहे, म्हणजे सेंट येतं ना त्याच्यामध्ये, वास येतो ना, तर मे बी कोणाला नाही आवडणार, पण मला तर आवडली, खूप छान अशी आली. ही पण जॅस्मिनची होती, तर जॅस्मिनचा याचा फ्लेवर हा होता, बरी होती ही, ठीकठाक होती. मला जास्त करून त्या दोन आवडल्या, ही मोगऱ्याची आणि दुसरी शेवंतीच्या फुलांची, त्या पण खूप छान होत्या, मस्त ही आवडल्या, छान होते सगळे. आता ह्या ज्या टी आहे ते कधी घ्यायच्या असतात, तर तुमचं जेवण झाल्याच्या 45 मिनिटानंतर ह्या टी मी आता एन्जॉय करणार आहेत तिघी पण. मस्त मला ह्या 3-4 महिने तर पुरतीलच, चांगल्या मस्त लागतात. तर हे जेवण झाल्यानंतर आपण ह्या टी एन्जॉय करू शकता. तर मला हे गिफ्ट खूप 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 आवडलं आहे. तर थँक्यू सो मच दर्शना आणि सचिन, की तुम्ही मला हे शेअर केलं माझ्यासोबत. तुम्हाला भेटलं होतं पण तुम्ही ते माझ्यासोबत शेअर केलं, मला पण ते गिफ्ट केलं, खूप मस्त वाटलं आहे. तर आता मी तर मस्त जास्त वर्ष, तर म्हणजे निदान जर मी मरणार असेल त्याच्या 3-4 वर्ष तरी मी अजून चांगलं जगणार आहे, कारण मला माझ्याकडे चायना लोकांचा हेल्दी जो सिक्रेट आहे, राज आहे त्यांचा, तो मला मिळाला आहे आणि मी तर जगणार आहे बाबा. तर मी तर एन्जॉय करणार मस्त, अजून 2-3 वर्ष अजून लाईफचे एन्जॉय करणार. आता चला, तुमच्याकडे तर नाही आहे, तर मग तुम्ही पण एखादा चायनीज फ्रेंड बघा आणि त्याच्याकडून ही टी मागवा आणि तुम्ही पण एन्जॉय करा मस्त. तर चला, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तर तोपर्यंत जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केली असेल, पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाकीचे लोक आहे तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मला. तर चला, भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा, बाय बाय.